दरवाढीच्या पार्श्वभूमीवरती विमान कंपन्यांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय आणि महाराष्ट्रामध्ये विमानाच्या इंधनावरचा वॅट हा 18% थेट 7% खाली आणण्यात आलाय। आजपासून 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत हे वेगळे दर आणि हा निर्णय लागू असणार आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। अभिषेक, अर्थातच इंधनाचे दर वाढल्यामुळे विमान कंपन्यांना याचा मोठा फटका बसलेला होता, मात्र या सगळ्याची दखल आता सरकारने घेतलेली आहे। नक्कीच विमान तिकिटांचा दर कमी करण्यासंदर्भात विमान कंपन्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी देखील हा निर्णय म्हणावा लागणार आहे। एकूणच कुठेतरी राज्यांना इंधनावरील वॅट कमी करण्यासंदर्भात शिफारस देखील केंद्र सरकारकडनं करण्यात आलेली होती आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडनं 18% जो टॅक्स आहे तो सरळ 7% आणला आहे। 11% टॅक्स जो आहे तो आपल्याला कमी करण्यात आल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे एकूणच जे मोठ्या प्रमाणात विमान कंपन्या आहेत आणि त्यांचे तिकीट दर आहेत ते कुठेतरी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न या आर्थिक परिस्थितीमध्ये सरकार करू पाहत आहे आणि त्याच दृष्टीनं हा कुठेतरी जे विमानानं प्रवास करता आहेत आणि एकूणच लॉजिस्टिक्स असेल त्यांना देखील मोठा दिलासा हा म्हणावा लागेल। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा।